भगवती श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आणि 6व्या अध्यायामध्ये कालपर्यंत आपण ओवी क्रमांक 265 चालू होती. 265 ना, चालू होती ती. ते चालू होते. हा, परत चरण आहे. बरोबर. आता त्या योग्याचं असणारं जे शरीर आहे, त्या असणाऱ्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात ते माऊली सांगतात. त्याचं शरीर त्या ठिकाणी कसं दिसू लागतं, तर तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना साचिंदला मळा कोळिकेचा. कनक म्हणजे सोना आणि चाफा म्हणजे चाफा. सोनेरी चाफाची असणारी कळिका जशी त्या ठिकाणी दिसते त्या प्रकारे तो दिसू लागतो. की अमृताचा पुतळा किंवा तो त्या ठिकाणी अमृताचा ओती वसणारी मूर्ती त्याप्रमाणे तो दिसू लागतो. किंवा नाना साशिनाला मळा कोळिकेचा, आणि चांगल्या प्रकारे विकसित झालेला, चांगल्या प्रकारे भरायला आलेला अशा प्रकारचा जो मळा आहे. पण तो मळा कसा आहे, त्या ठिकाणी कोळिकेचा, अतिशय नाजूकपणाचा, अशा भरास आलेला विकसित झालेल्या मळ्याप्रमाणे आहे. हो का जे शारदेयेचे निवोले चंद्रबिंब पाल्यळे, का तेजेची मूर्त बैसले आसनावरी. हो का आणखीन सांगतात, शारदेयेचे ओले म्हणजे शरद ऋतूमध्ये जसा चंद्रबिंब पाल्यळे, आणि त्या ठिकाणी शरद ऋतूच्या ओले आणि म्हणजे गारव्यामध्ये ज्याप्रमाणे चंद्रबिंब पाल्यळे, आणि चंद्रबिंब जो असतो आकाशातला तो कसा असतो, त्या ठिकाणी एकदम टवटवीत पालवलेलं असतं त्या ठिकाणी. त्याप्रमाणे तो त्या चंद्राप्रमाणे दिसतो. किंवा तेजेची मूर्त बसली आसनावरी, किंवा तेज म्हणजे त्या ठिकाणी भयंकर आग्नी देणारं तेज नाही, अशा पद्धतीचं ते एकदम शीतल देणारं तेज, आणि ते आसनावर त्या ठिकाणी जणू काय बसले त्या प्रकारे तो दिसू लागतो. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्रपिय, मग देहाकृती कृतांतगा. तैसे शरीर होय, आणि मग ते शरीर कधी होतं, ज्या वेळेला कुंडलिनी आणि ते सहस्रदळामध्ये असणारे चंद्र अमृत आहे त्याचे थोडे थोडे टिपके आणि तिच्या मुखामध्ये पडतात. आणि मग अशा प्रकारे ती कुंडलिनी ते चंद्र अमृत त्या ठिकाणी पिते, त्यावेळेस असं शरीर तैसे शरीर होईल, त्यावेळेस असं शरीर त्या ठिकाणी होतं. मग असं शरीर झालं तर काय होईल, मग देहाकृती बी हे कृतांतगा, म्हणून त्याच्या देहाच्या आकृतीला, देहारूपी आकाराला पाहून, आणि कृतांत बिहेगा, आणि काळसुद्धा त्या ठिकाणी घाबरू लागतो. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. आणि वार्धक्य असतं म्हणजे त्याचं म्हातारपण असतं, ते सुद्धा काय होतं, बहुडे म्हणजे त्या ठिकाणी ते पण मागं फिरतं. तारुण्याची गाठी विघडे, आणि अशा पद्धतीनं तारुण्याची जी गाठ आहे ती गाठ पण सैल व्हायला सुरुवात होती, कारण तो त्या पुढच्या गाठीला गेला तर ती गाठ पण सैल होऊन राहते त्या ठिकाणी. पुढं लोपली उघडे बाळदशा, अशा पद्धतीनं ती बाळदशा आहे त्याला ती बाल्यावस्था काय होते, गेलेली त्याची, पण परत त्या ठिकाणी येऊ लागते. वायसा तरी येतुले वरी, येरवे बाळाचा बाळार्थ करी, धैर्याची थोरी निरुपम. आता वायसा म्हणजे त्याचं आयुष्य, त्याचं वय, तरी येतुले वरी एवढंच त्याचं वय असतं. येरवी वास्तविक बाळाचा बाळार्थ करे, आणि त्याच्या बाळाच्या बाबतीत बाळार्थ कसा करतो म्हणजे चांगला पुरुषार्थ कसा करतो, जसा महाबळी पुरुष त्या ठिकाणी महाबळी पुरुष जसं कार्य करतो, अशा सगळ्याच्या पलीकडचं असणार तो कार्य करतो. धैर्याची थोरी निरुपमा, आणि त्याचे धैर्य, त्याचं धाडस, त्याच्या थोरीचं, त्याच्या महतीचं वर्णन करायचं तर वर्णन करता येत नाही, ते वर्णनच त्या ठिकाणी उपमारहित असतं, म्हणजे ते निरुपम असतं.
कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैशी बरवी नवी निगती. कनक कनक म्हणजे सुवर्ण आणि द्रुम म्हणजे वृक्ष झाड. आता तो कसा दिसतो म्हणे त्याची नख कशी असतात की जशी सुवर्ण वृक्षाला आणि त्या ठिकाणी पालवी फुटावी पालवी आणि रत्नकेळ नित्य नवी आणि मग त्या पालवी फुटल्याच्या नंतर त्याला काय होतात कळिका येतात. पण कशा कळिका येतील? सोन्याचा वृक्ष म्हणल्यावर त्याला पालवी पण त्या ठिकाणी सोनेरी असेल आणि पालवी जर सोनेरी असेल तर त्याला कळिका जर निघतील तर त्या कशा निघतात? माऊली म्हणतात की जसे रत्न रत्न म्हणजे मौल्यवान असणारे जसे काय रत्न आहे का नाही तेच जणू काही त्याला काळ्याप्रमाणे निघतील. अगदी तैशीच नखे तैशी बरवी निगती नवी अशा प्रकारची बरवी म्हणजे चांगली अशी त्याला त्या रत्नाप्रमाणेच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची नख निघतात. दात यान होती परी आपाडे साने जाती. आता त्याला दातसुद्धा अन म्हणजे इतर दुसरे होत असतात, पूर्वीचे दात नसतात. परी आपाडे साने जाती परंतु ते कसे असतात? आपाडे आपाडे शब्दाने इथं फार साने जाती म्हणजे फार लहानसे छोटे छोटे दात दिसतात. म्हणजे लहान बाळकाला कसे दात दिसतात अगदी त्या प्रकारचे दात दिसतात. पण ते दात सुद्धा त्या चमकदार असतात. जशी दुबाई वैशी पांती हिरयाची आणि जशी ज्याप्रमाणे दुबाई म्हणजे दोन्ही बाजूनी हिऱ्यांची जशी पंगत बसावी त्या प्रकारची त्याला दात निघतात. मानी मानी कुलियाची निकनिया सावियाची अनुमानिया तैशिया सर्वांगी उद्भती आनिया रोमांचिया. आता त्या ठिकाणी माणिक असणारे ते जे आहे कणे म्हणे ते कसे आहेत? अणु कनिया म्हणजे कणू कणू म्हणजे लहान लहान असणारे म्हणजे त्या मानकाचे छोटे छोटे लहान अणु एवढाले. सावयाची स्वाभाविकपणे अणु एवढाले ते काय असतात? छोटे छोटे जसे कण असतात की नाही तैश्या किंवा माऊली सांगतात पारियाचा रवा घेता भूमीवरी. आता तो कसा असतो रवाळ भाग हे छोटा 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 तो एकदम छोटा दिसतो की नाही. तैशे सर्वांगी उधवती आणि या रोमांची. तसं त्या प्रकारे सर्वांगी सर्व अंगाला उधवती काय आणि म्हणजे त्या अंगावर असणारे छोटे छोटे रोमाच्या म्हणजे ते रोम म्हणजे ते केस आणि आनिया म्हणजे त्याचे अग्र असे टोक त्या ठिकाणी उधवती निघायला सुरुवात होतात किंवा येतात. करचरण तळे जैसा का रातोत्पले पाखाळे व होती डोळे काय सांगू. माऊली म्हणतात करचरण तळे म्हणजे कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय आणि त्याचे तळवे म्हणजे हाताचे तळवे आणि पायाचे तळवे. जैसे का रातोत्पले ज्याप्रमाणे रातोत्पले म्हणजे लाल असणारं कमळ. मग त्याचे हात पाय आणि तळपाय त्यातलं हाताचे तळवे आणि पायाचे तळवे ते कसे दिसतात? लाल कमळाप्रमाणे दिसतात. पाखाळी होते डोळे काय सांगू आणि पाखाळी म्हणजे एकदम प्रक्षाळलेले स्वच्छ केलेले निर्मळ केलेले डोळे त्या ठिकाणी असतात. त्या डोळ्यांविषयी काय सांगू. माऊली म्हणतात कसे सांगतात तर म्हणले निडाराचे कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैशी उतटे शक्ती पल्लवाची. आता उदाहरण देऊन सांगतात माऊली कसे डोळे असतात. तर माऊलीने असं उदाहरण दिलं की आपल्याला शिंपलं कोणी पाहिलं का नाही? शिंपलं पाहिलं असतं त्या शिंपल्याकडे पाहत असताना त्या शिंपल्यामध्ये काय असतात? मोती आपल्याला पाहायला मिळतात. मग ते मोती आपण पाहतो तर ते एक किडा असतो म्हणे समुद्रामध्ये किडा असतो आणि त्या किड्याच्या शरीरामध्ये एक कण जातो काहीतरी वाळूचा कशाचा तरी कण जातो आणि मग त्या किड्याच्या शरीरामध्ये असं काहीतरी एक पदार्थ असतो का तो किड्याला काय करतो? आवरण करायला सुरुवात करतो. मग किती आवरण करतो? जसं आपल्या एखाद्या शरीरामध्ये एखादा असा काहीतरी आपण त्याला म्हणतो ना स्टोन वगैरे असतो. एक छोटा कडा असतो जो हळूहळू तो वाढत राहतो. त्याचं जर ऑपरेशन वगैरे काही केलं नाही औषध घेतलं नाही तर तो वाढतो ना आपल्याला त्रास देतो. अगदी त्या किड्याच्या सुद्धा पोटामध्ये असा छोटा जर एखादा कण गेला तर त्याच्या शरीरामध्ये असणारा जो द्रव्यमय पदार्थ असतो त्या पदार्थाने त्याला आवरण करायला सुरुवात होते. किती आवरण? असं शिंपल्याची मर्यादा संपून जाते. कधी कधी एवढं आवरण होतं मग एकच त्याच्यामध्ये
तो मोती तयार होतो का, असे अनेक प्रकारचे मोती त्यामध्ये तयार होत असतात. मग तो मोती म्हणजे जसं जसं त्याला आवरण वाढतं तसं तसं तो मोठा 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 होत राहतो. मग मोठा मोठा झाल्याच्या नंतर काय होतं, शिंपल्याची मर्यादा थोडी राहते आणि मोत्याची मर्यादा वाढत राहते. मग काय होतं हळूहळू, मग ते शिंपलं जे असतं ना, त्या शिंपल्याच्या कोरा ज्या असतात, म्हणजे त्या एक खाली शिंपलं आणि एक वर शिंपलं, असे दोन शिंपलं हळूहळू 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 त्या असं शिंपल्याची कोर, जी शिवण असते का नाही, ती शिवण काय होते, उघडायला सुरुवात होते. म्हणजे कशा, आणि ते उघडायला सुरुवात झाली की मग तो जो असणारा मोती, तो मोती आपल्याला कसा दिसतो आतून, कुठून, त्या दोन शिंपल्याच्या कोऱ्यातून जसा मोती त्या ठिकाणी दिसतो की नाही, अगदी त्याच प्रकारे माऊली सांगतात ही शिंपल्याची दोन असणारे भाग, तसे आपली खालची असणारी आणि वरची असणारी डोळ्याची, काय त्याला म्हणतो आपण, पापणी, खालची पापणी आणि वरची पापणी, हेच कोणी त्या शिंपल्याचे दोन भाग आहेत. आणि ते पापणी उघडल्याच्या नंतर किंवा ते शिंपलं उघडल्याच्या नंतर जसं मोती दिसावा, तशा ह्या पापण्या दोन उघडल्याच्या नंतर जसे डोळ्याची दृष्टी दिसावी किंवा तो डोळा दिसावा, अगदी त्या प्रकारे यांचा डोळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे निडराचे निकोंदाटे, म्हणजे त्या ठिकाणी निडराचं म्हणजे काय, ती परिपक्व, म्हणजे त्या मोत्याचे असणारे आतले परिपक्व अवस्था झाली का मग कोंदाटे, मग आतमध्ये काय होतं, शिंपलं कोंदाटलं जातं, भरलं जातं. मग मोती नावरती संपुट, आणि ते संपुट असतं आतमध्ये, म्हणजे त्याला आतली जी जागा असते शिंपल्यामध्ये, त्याच्यात संपुट नावरती, म्हणजे त्याच्या आतमध्ये त्याला त्या ठिकाणी जागा राहत नाही. कशाला, मोत्याला. म्हणजे तो जसा मोती त्या असणाऱ्या शिंपल्याच्या संपुटामध्ये मावत नाही, बसत नाही. मग न बसल्यामुळं काय होतं, मग शिवणे जैसे उतटे शुक्ती पल्लवाची, मग मग त्या ठिकाणी जैसे उतटे शुक्ती पल्लवाची शिवणी, म्हणजे शिवणे म्हणजे काय, त्या असणाऱ्या शिंपल्याला ज्या कोरा आहेत का नाही, म्हणजे पुढचा जो टोकदार भाग आहे का नाही, त्याला शिवणी असं म्हटलं जातं. आणि मग ते काय होते, उतटे, आणि हळूहळू हळू उघडू लागते किंवा ते उकळू लागते. मग त्या ठिकाणी शुक्ती पल्लवाची, शुक्ती म्हणजे शिंपलं, आणि पल्लवाची म्हणजे त्याच्या असणाऱ्या पाकळ्या, त्या काय करतात, हळूहळू हळू त्याच्या कडा आहे ना, त्या उघडू लागतात. आणि उघडू लागल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे, ते असणारं आतलं मोती त्या ठिकाणी दिसू लागतं. तैसे पातियाचे तैशी पातियाचे कवळीये न समाये, दिठी झाकळोनी निघो पाहे, आदिलीची परी होय गगना कवळीती. ते आज पंधरकर मावशीने आले का? हाय का? नाही दिसलं नाही. आहे पण आजारी जरा, व्हिडिओ बंद केलाय ना, ऐकते. बरोबर, नाही मग झोपून ऐका, जर बरं नसं वाटत तर आपलं ऐकायचं फक्त. मग असं तैसे अगदी त्याप्रमाणे पातियाची कवडीये न समाई दिठी. पातियाची म्हणजे काय, पापण्या. कोणत्या पापण्या, खालची पापणी आणि वरची पापणी, बरोबर आहे ना. जसं त्या ठिकाणी संपुट सांगितली, मावत नाही आतमध्ये, कशात, त्या शुक्ती पल्लव, म्हणजे त्या शुक्तिरूपी पाकळ्यामध्ये जसं ते ते आवरत नाही, मावलं जात नाही, तसं या ठिकाणी ही पापणी आणि ती पापणी, त्या दोन असणाऱ्या पापण्यामध्ये पातियाची ने कवळी आहे. आणि त्या दोन पापण्यामध्ये कवळी आहे, म्हणजे कवळण्याचा प्रयत्न केला, आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला, कुठं, त्या पापण्याने दोन, तरी न समाई, तरी पण ती मावत नाही. मग दिठी झाकळोनी निघो पायी, अशा पद्धतीनं ती दिठी म्हणजे ती दृष्टी, त्याला काय केलं, ती झाकुळणी, म्हणजे त्या ठिकाणी झाकुळणी शब्दाचा अर्थ काय होतो, पहा बरं, 35-36, व्यापून ओलंडते, म्हणजे त्या ठिकाणी ती झाकळण्याचा प्रयत्न केला, त्याला झाकळण्याचा जरी प्रयत्न केला तरी पण सुद्धा झाकून सुद्धा निघू पाहिजे, म्हणजे ती झाकण्याचा प्रयत्न केला तरी इतकी व्यापक होती का ती त्या नेत्रातून निघू पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीनं त्या डोळ्यातून बाहेर निघण्याचा विचार होतो. आदिलीची परी होय गगना कवळती. आता ही जी दृष्टी आहे ही कधीची,
आता त्याचे डोळे वगैरे हे काही नष्ट झालते का? एवढं सारं ते आपण पाहिलं, काय काय खाल्लं, काय काय नाही ठेवलं. पण डोळे होते ते कधीचे? आधीचे. मग त्याची जी दृष्टी होती ती कधीची? आधीची दृष्टी. बरोबर की नाही? पण ती आधीचीच असणारी दृष्टी पण किती विलक्षण झाली. जसं आपल्याला एक उदाहरण आपण असं ऐकतो, की कुऱ्हाड जी असते की नाही, ती समजा बऱ्याच काळापासून एखाद्या ठिकाणी ठेवून दिली. ती गंजून गेलेली आणि आता ती बऱ्याच दिवसांनी ती कुऱ्हाड बाहेर काढली आणि लाकडं तोडायची जर ठरली, तर ती लाकडं तोडता येतील का त्या कुऱ्हाडीनं? चालणारच नाही. पण त्याच असणाऱ्या कुऱ्हाडीला चांगली धार जर लावली व्यवस्थित, तर ती तोडू शकते का नाही? तोडू शकते. तशी ही दृष्टी, त्याची नजर ही कधीची? पूर्वीचीच आहे. पण आता त्या कुंडलिनीच्या माध्यमातून, त्या शक्तीच्या माध्यमातून इतकी काहीतरी त्या ठिकाणी विलक्षण झालेली आहे, का ज्यामुळं ती दृष्टी इतकी प्रखर होती. आता तुकोबरांची दृष्टी पाहिली, म्हणे असं सांगतात ते, ज्ञानोबरांची दृष्टी पाहिली. ते माऊलीनं कधी-कधी हिंस्र असणाऱ्या पशुकडं जरी पाहिलं, तर त्या पशूकडं पाहिल्याच्या नंतर ते हिंस्रपणा टाकून देतात आणि ज्याने त्याच्याकडं पाहिलं की नाही, त्याची ते शरणागती करतात. म्हणजे हिंस्र म्हणजे वाघ असेल, सिंह असेल, आणखीन काही हिंस्र पशु असेल, त्यांच्या डोळ्यात जरी पाहिलं तरी अशा पद्धतीने काय होतं, यांच्या हृदयामध्ये जे भाव आहेत, ते भाव त्या पशूच्या हृदयामध्ये प्रवेश करून जातात. कशामुळं? तेवढी त्या दृष्टीमध्ये, त्या नजरेमध्ये काय असतं? सामर्थ्य असतं, की यांच्या अंतःकरणातला भाव त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो आणि यांच्या अंतःकरणात कोणता भाव आहे? शीतलता, नम्रता, शुद्धता. तितकं शुद्धता भाव कोणच्या? त्या पशूंच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. म्हणजे तुकोबराय म्हणतात की नाही, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. हे वाघ, सर्प हे तुकोबराय कितीतरी दिवस आता ते भामचंद्रावरती पाहिलं की नाही, 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. तिथं असं म्हटलं की तिथं वाघ होते. तुकोबरायांच्या जवळ वाघ बसले होते. सर्प, विंचू सगळे तुकोबरायांच्या तिथं बसले होते. पण सर्पा, विंचाने, वाघाने थोडा सुद्धा तुकोबरायांना स्पर्श केला नाही. हे पण उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतं. असं का झालं बरं सगळं? तुकोबरायांनी पाहिलं ना सगळ्यांच्या दृष्टीमध्ये आणि त्या सगळ्यांना पाहिल्याच्या नंतर एकाही सुद्धा प्राण्याने तुकोबरायांना विजा केली नाही. ते सगळे तुकोबरायांच्या शरणागत झाले. हे का बरं झालं? त्यांचं अंतःकरण तितकं शुद्ध झालं होतं. म्हणण्यापेक्षा ती अंतःकरणातली जी शुद्धता आहे, ती शक्ती डोळ्याच्या माध्यमातून सगळ्या जीवामध्ये प्रवेश करते. आपल्याकडे शक्तिपाताचे प्रकार सांगितले का नाही? जसं द्रक शक्तिपात सांगितला जातो. म्हणजे द्रक म्हणजे दृष्टी. दृष्टीच्या माध्यमातून त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून ती वृत्ती जात असते. हे कशामुळं होतं? या शक्तीमुळं त्या ठिकाणी होत असतं. म्हणून तो शक्तिपात करण्याचं सामर्थ्य सुद्धा कोणामध्ये असतं? त्यांच्यामध्ये असतं, ज्यांना चांगल्या प्रकारची साधना करता येते. आपल्याकडं आता दादांकडे पाहतो की नाही, कधी कधी काही काही साधक येतात, मग ते दादा त्यांच्या डोळ्यामध्ये पाहतात. हे कसं काय? इकडचं तिकडं जातं, इकडचं तिकडं जातं. कामुळं जातं? ते सामर्थ्य असतं ना त्यांच्या ठिकाणी, म्हणून अशा प्रकारे ते जात असतं. म्हणून ते डोळे पूर्वीचे जरी असले, पण अशा पद्धतीनं त्या डोळ्यांमध्ये एवढं सामर्थ्य येतं की गगनाय कवळं जाती आणि ते आकाशाला सुद्धा, गगनाला सुद्धा त्याला त्या ठिकाणी काय करतात? आकळून टाकण्याचं काम करतात, आवाक्यात घेण्याचं काम करतात. ऐके अजून ऐक. देह होय सोनियाचे, परी लाघव हे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. काय म्हणतात? अर्जुना ऐक. देह होय सोनियाचे. आता याचा हा जो देह आहे, हा देह कसा होतो बरं? देह होय सोन्याचा, म्हणजे सोन्यासारखा देह होतो का? सोन्यासारखा देह नाही होत. पण माऊलींना सांगायचं सोन्याचे. जसं काल म्हटलं की नाही, की जायाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ, म्हणजे सोन्याचा पिंपळ नसतो. म्हणण्याचं काय तात्पर्य? तिथं जा, तिथं गेल्याच्या नंतर काय कळेल तुम्हाला, की हा सोन्याचा पिंपळ नाही. मग माऊलींनी तर का बोलावलं? फक्त तुम्हाला रूप केलं सोन्याचं. सोनं म्हटलं का मनुष्याला सुख वाटतं. बरोबर आहे की नाही? आणि मग सुख कधी वाटतं? माऊलींच्या चरणाच्या जवळ गेलं, माऊलींच्या चरणाच्या आपण जवळ आहोत म्हणून आपल्याला सुख आहे. तसं या ठिकाणी हा जो योगी आहे, या योगाच्या ठिकाणी काय? सगळं सुख भरलेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे त्याचं जीवन खरं सोन्यासारखं आहे. सरळ मुद्दा.
ज्याच्या जीवनामध्ये कधी दुःखाचा लेश पण नाही, सगळं जीवनामध्ये सुख 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 सोडून दुसरं काहीच नाही, त्याचं जीवन सोन्याचं आहे. तसं ह्या योग्याचं जीवन कसं असेल? सोन्यासारखं असेल. मग याचा देह कसा झाला? हा देहच त्या ठिकाणी सोन्याचा झाला, हे म्हणण्याचं तात्पर्य. देह होय सोन्याचे आणि अशा पद्धतीचा देह त्या सोन्यासारखा म्हणजे एकदम त्या ठिकाणी सुखरूप होतं. परंतु लाघव ये वायूचे आणि लाघव लाघव शब्दाने काय घ्यायचं? लघुत्व. लघुत्व म्हणजे इतका लांब ये वायूचे आणि तो त्या ठिकाणी काय वायूप्रमाणे होत असतो. म्हणजे देह सुखरूप पण झाला आणि अजून काय झाला? अजून त्या ठिकाणी वायूप्रमाणे पण त्याचा देह त्या ठिकाणी होत असतो. का बरं त्या ठिकाणी इतका छोटा देह होतो आणि वायूप्रमाणे होतं? कारण जे शब्दाने घ्यायचं कारण जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. कारण त्याच्या शरीरामध्ये काय नाहीये? आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी म्हणजे जडत्व. पाण्याचं तात्पर्य काय घ्यायचं? पाण्याचं तात्पर्य पाणी जिथं असतं की नाही, पाण्याचं तात्पर्य चंद्राचं तात्पर्य चंचलता. आता याच्या ठिकाणी चंचलता आहे का? ज्याच्या ठिकाणी जर चंचलता आली असती तर हे शरीर या शरीरामध्ये ती जागृत झाली असती का शक्ती? ती जागृत झालेली असती आणि एवढा बदल झाला नसता. म्हणजे याची साधना जी आहे ती स्थिरत्वाने झालेली असते. म्हणून त्याच्या शरीरामध्ये काही नाही, पाणी सुद्धा नाही. म्हणजे चंचलत्व विक्षत्व पूर्णपणे त्या ठिकाणी काय निघून गेलं असतं. आणि पृथ्वीचा पण अंश नाही. म्हणजे पृथ्वीचा अंश नाही याचा अर्थ काय आला? पृथ्वी म्हणजे कशी? पृथ्वी जड आहे. मग याच्या ठिकाणी जडपणा आहे का? याच्या ठिकाणी आळस, निद्रा, तंद्रा, झोप, प्रमाद, गाफिलपणा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात का? याच्यात एक सुद्धा गोष्ट पाहायला मिळत नाही. या गोष्टी कुठं पाहायला मिळतात? आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. 5 वाजून जातात तरी पण लिंक पाठवू का नको? मी तुला सुरुवात आहे कोण पाठवीन? गमत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जडत्व. आपल्याला थोडं काम जास्त कमी जर झालं तर आपल्याला आळस येतो का नाही? झोप येते का नाही? तंद्रा येते का नाही आपल्याला? म्हणजेच गाफिलपणा आपल्या ठिकाणी येतो. तसं यांच्या ठिकाणी येतो का गाफिलपणा? यांना झोप आहे का? हे किती तास झोपतात? हे 3 तास झोपतात. 3 तासाच्या पुढे यांना झोप नाही. आपल्याला रातभर झोपा आणि दिवसभर झोपा नाही का? माऊली म्हणतात ना, अंग अंग मोडामोडी काय पूर्ण काय कोणाला आठवत असेल तर सांगा. अंग अंगा मोडामोडी कार्य जातं अनावडी नुसती परवडी जांभयांची. नुसतं अंग इकून अंग हलव इकून अंग नुसतं मोडत राहतो. अंग झोपला का उठला अंग मोडतो आणि नुसती परवडे जांभळ्याची. असं शांत बसलं तरी त्याला जांभळे यायला सुरुवात होतात. का बरं जांभळे यायला सुरुवात होतात? पृथ्वीचा अंश त्यांच्या ठिकाणी काही अधिक प्रमाणे आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला काय होतं? जडत्व म्हणजे आळस निद्रा येत असते. तसं याला आळस निद्रा येते का? तसं यांना कोणत्या प्रकारचा आळस येत नाही, निद्रा येत नाही, काही येत नाही. म्हणजे यांचं शरीर कसं झालं असतं? हलकं झालेलं असतं, हलकं. आणि हे शरीर हलकं झालं म्हणजे मग काय होतं? यांच्या मनात आलं नाही, हे कुठं पण जाऊ शकतात, कुठं पण येऊ शकतात. इतकं शरीर त्यांचं काय असतं? हलकं त्या ठिकाणी झालेलं असतं. वाऱ्याच्या वेगासारखे आहे ना. हो, ते वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावत असतात. जसं हनुमंतराय पाहिले का नाही? ते किती मोठा द्रोणागिरी आणला म्हणे त्यांनी. इतका मोठा द्रोणागिरी आणला. मग किती वेळात आणला तो? ते शक्ती कुठं लागली तिकडं? तिकडं लंकेत शक्ती लागली. आणि पर्वत आणायला कुठं गेले? हिमालयामध्ये आणायला गेले. आता तिकडून इकडे यायचं पण तिथून इकडे यायचं परत इतक्या वेळामध्ये यायचं परत लक्ष्मणाजी मध्ये गाठभेट परत त्याच्यामध्ये परत संवाद करायचा सगळ्या गोष्टी परत एवढं सगळं करून आणि सकाळपर्यंत तिथपर्यंत जायचं. सूर्योदयाच्या आधी तिथपर्यंत जायचं. ऐका ना, मारुत तुल्य वेगम मनोजवम मनाच्या प्रमाणे मारुत तुल्य वेगम. ऐका ना, मारुत म्हणजे वारा, इतका वेगाने वाऱ्याच्या वेगाने ते जातात आणि वाऱ्याच्या वेगाने येतात आणि किती मोठ्या गोष्टी घेऊन येतात, अख्खा पर्वत घेऊन येतात. हे कशामुळे झालं? हे त्यांच्या ठिकाणी काही नाही, जडत्व नाही. मारुतीरायांच्या ठिकाणी जडत्व नाही म्हणून इतक्या वेगाने त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि इतक्या वेगाने त्या ठिकाणी काय येऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाथपंथी पण योगी होते ना, ते पण तसेच होते ना सगळे नाथ. मग हीच परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. मग आता हनुमंतराय कोण आहे? अहो नाथपंथीचे ना.
माऊली कोण आहे? नाथपंथीचे, सगळे नाथपंथीचे. ही परंपरा नाथपंथाचीच परंपरा आहे तसं जर पाहिलं गेलं तर. असो, म्हणजे अशा पद्धतीनं ते जडत हो नाही काय नाही, अशा पद्धतीचं त्यांचं काय होतं, वायूच्या वेगाने हलका असतं त्या ठिकाणी. बर, मग माऊली म्हणतात मग काय होतं, मग समुद्रा पलीकडील पलीकडील देखे स्वर्गीचा आलूच ऐके मनोगत ओळखे मुंगीची. बघा आता काय म्हणतात, काय होतं सामर्थ्य. मग म्हणे नंतर समुद्रा पलीकडील देखे. आता ते पाहतात पण किती लांब पाहतात. आता ते डोळ्याचं सामर्थ्य माऊली म्हणतात काय काय सांगायचं, किती किती लांब पाहतात म्हणले, समुद्रा पलीकडे. आता समुद्राच्या पलीकडे काय बरं, सीता कुठं होते, समुद्राच्या पलीकडे होते. पण ते कोणी पाहिलं समुद्राच्या पलीकडं, त्या एका, मला असं वाटतं त्या जटायूचा भाऊ, त्याचा जटायूचा मोठा भाऊ असतो, काय त्याचं नाव, गिरच, त्याचं नाव संपाती. संपाती संपातीनं जसं पाहिलं का नाही, जशी पक्षाला नजर असते, काय पक्षाला नजर असते का, दूरदृष्टीनं पाहण्याची सामर्थ्य असतं पक्ष्यांना, तसं त्याच्यामध्ये मला असं वाटतं शबरीला भेटून झाल्याच्या नंतर त्या शबरीनं सुद्धा माहिती दिली होती रामचंद्र प्रभूला का अशा अशा ठिकाणी जा, कोणीतरी स्त्री म्हणे त्या ठिकाणी. बरोबर आहे का चूक मला लक्षात नाही पूर्णपणे, पण असं मी ऐकलं होतं का त्या असणाऱ्या स्त्रीला विचारलं आम्हाला सीतेला शोधायचं आहे. ते म्हणले मग सीता कुठे, त्याने सांगितलं म्हणले सीता जी आहे ती म्हणले समुद्राच्या पलीकडं लंका, आणि लंकेमध्ये वाटिका, आणि वाटिकेमध्ये बसलेली, म्हणजे इथून तिला तिथं दिसत होती, ती कुणीतरी योगिनीच होती. म्हणजे एवढ्या पलीकडचं त्यांना त्या ठिकाणी दिसतं, म्हणजे समुद्राच्या पलीकडचं त्यांना त्या ठिकाणी दिसतं. तसं माऊली म्हणतात की मग समुद्रा पलीकडे देखील, आणि अशा पद्धतीनं त्या दृष्टीमध्ये इतकं सामर्थ्य येतं का समुद्रा पलीकडं आणि तिथं ज्या काही गोष्टी असतील तेवढं त्यांना पाहायला त्या ठिकाणी दिसतात. एवढं दिसतं का, हे झालं डोळ्याचं. अजून कानाचं पण सांगतात, स्वर्गीचा आलोचू ऐके. आणि स्वर्गामध्ये आपल्याला फक्त शास्त्राने काय सांगितलं, स्वर्गात काय असतं हे फक्त शास्त्राने सांगितलं, अमेरिकेमध्ये काय असतं हे फक्त ऐकलं. पण आता त्या मोबाईलमध्ये जर बसलं आणि इकडचं तिकडं जर ते कॉन्फरन्स केला किंवा व्हिडिओ कॉल केला, तर तिकडं काय चाललं ते तर दिसतं की नाही आपल्याला, पण ते मोबाईलच्या माध्यमातून दिसतं. यांना मोबाईलची आवश्यकता आहे का, यांना मोबाईलची आवश्यकता नाही. म्हणजे हे स्वर्गात आता ऑनलाईन काय चालू आहे, स्वर्ग माहिती आहे ना, फक्त ऐकलेलं आहे, पण आता त्या स्वर्गात ऑनलाईन काय चालू आहे, तिथं देव काय करतात, काय निर्णय घेतात, पुढे ह्या पृथ्वीवरती काय काय करायचे, अनेक त्या ठिकाणी देवदेवता आहे त्यांचा काय निर्णय चालू आहे, त्यांची बैठकीत काय विचार चालू आहे, तिथं रंभादिक आहे का तिथं नुसतं ते आमचं आपलं नाचणं गाणं चालू आहे का आणखीन काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी काय, या सगळ्या गोष्टी आता त्याला शास्त्र वगैरे पाहिजे आवश्यकता आहे का. इथं बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी, सगळा विचार स्वर्गामध्ये काय चालू आहे हा सगळा त्याला त्या ठिकाणी काय पाहायला मिळत असतो. म्हणून देखे आलोचो स्वर्गीचा आलोचो ऐके, अशा पद्धतीनं स्वर्गातलं सगळं त्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. मनगत ओळखे मुंगीचे. आणि जे मुंगी का ना, मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय, म्हणजे मुंगे जे असतात की नाही, त्या मुंग्यांना पावसाळा कधी होणार आहे, पाऊस कधी सुरू होणार आहे, मग त्या मुंग्या सुद्धा आपली घरं बांधायला सुरुवात करतात. काही काही पूर्वीचा असा काळ असायचा, काही लोक म्हणे समुद्राच्या जर कडेला राहू लागली, आणि त्या समुद्राच्या कडेला राहत असताना असं म्हटलं जातं की समुद्राला भरती, समुद्राला पाणी कधी वाढणार आहे, किंवा त्याचा भयंकर परिणाम पुढं कसा होणार आहे, काय होणार आहे, ते सगळं जर जाणायचं असेल, आता आपण जसं पंजाबराव ढग ते कसं सांगायचं आपल्याला, तसं ते लोक काय करायचे, त्या मुंग्यांच्या घराकडे पाहायची, त्या मुंग्यांकडे पाहायची, आणि मुंग्यांकडे पाहून काय करायची, निर्णय घ्यायची, आता ह्या समुद्राच्या तटावर थांबायचं का निघून जायचं. हे कशावरून काढायचं, त्या मुंग्यांवरून काढायचं. म्हणजे इतक्या मुंग्या त्या ठिकाणी काय असतात, हुशार असतात त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या त्या मुंग्यांच्या चालण्या फिरण्यावरून लक्षात घ्यायचं. तसं हे चालायचं फिरायचं नाही, मुंगीच्या मनातच काय चाललंय हेच त्या ठिकाणी काय करतात, जाणू शकतात. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी असतं. म्हणजे एवढं सामर्थ्य आहे का, पूर्वी काय होणार आहे, कसं होणार आहे, जसं आपण 4 लोकांचा विचार करतो, सत्यलोक, त्रेतालोक, द्वापार लोक आणि कलिलोक, आहे का नाही, कलियुग, असे 4 प्रकारचे ते युग झालेत का नाही. मग त्या युगात काय झालं, ह्या युगात काय झालं, आहे का नाही, हे असे युग आहे का नाही. या युग आता ते त्या युगामध्ये आहे का नाही, पण त्या युगातलं सुद्धा यांना इथंच कळतं.
बरोबर आहे की नाही? आता आपण सत्यलोक म्हटलं आता विचार जर केला, सत्यलोक पहिलं पहिलं सत्यलोक 1 नंबरचं असतं का 4 नंबरचं असतं? पाहायला गेलं तर 1 नंबरचं सत्ययुग आणि त्रेतायुग म्हणजे 3 नंबरचं ना? 3 नंबरचं त्रेतायुग आणि द्वापरयुग 2 नंबरचं आणि कलियुग 1 नंबरचं. का हे उलटच आहे? खरं पाहायला गेलं तर हे उलटच आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपण असं म्हणतो नाही ना, ते पहिलं युग नाही, तेच शेवटचं युग आहे आणि हे पहिलं युग आहे. हे पहिले युग आहे असं होतं त्या ठिकाणी. म्हणे कसं काय? त्याचं कारण असं आहे का जे आता भगवंताचे अवतार किती झाले? 4 अवतार झाले ना, ते 10 अवतार झाले की नाही? दश अवतार आहे की नाही? काहीतरी घेतले आळे 10 गर्भ भक्ता कारणे याने घेतलेले आळे 10 गर्भवास सोशियले वनमाळे. 10 गर्भवास म्हणजे 10 भगवंताने अवतार घेतले का नाही? बर, मग आता ते 10 अवतार घेतले. मग 10 अवतारामध्ये पहिल्यांदा कोणकोणते अवतार झाले? पहिल्यांदा कोणकोणते अवतार झाले? म्हणजे 4 अवतार झाले. किती अवतार झाले पहिल्यांदा त्याचे? 4 अवतार झाले. बरोबर ना? त्याच्यानंतर त्याच्यानंतर 3 अवतार झाले. मग 4 अवतार झाले त्याला कोणता लोक म्हणायचा? कोणतं युग म्हणायचं? त्याला सतयुग म्हणायचं. बरोबर आहे की नाही? पहिला कोणता अवतार झाला? पहिले 4 अवतार झालं म्हणजे पहिलं युग कोणतं? सतयुग झालं. बरोबर आहे की नाही? नंतर किती अवतार झाले भगवंताचे? 3 अवतार झाले. मग 3 अवतार झाले म्हणून त्याला काय म्हटलं जातं? त्रेतायुग म्हटलं जातं. म्हणजे 3 अवतार झालं. त्याच्यानंतर भगवंताचे किती अवतार झाले? त्याच्यानंतर भगवंताचे किती अवतार झाले? तर त्याच्यानंतर भगवंताचे 2 अवतार झाले. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर भगवंताचा 1 अवतार झाला. मग पहिलं युग कोणतं? पहिलं 1, 2, 3, 4 आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं काय या अवतारावरून युगाचा त्या ठिकाणी विचार करता येतो. असा विचार त्याला करता येतो. आपल्याला सांगून पण लक्षात येत नाही. असं उलटं-पालटं होतं की नाही? म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याला मग आता त्याला शास्त्र ग्रंथ पाहण्याची आवश्यकता आहे का? हे सुद्धा पाहण्याची गरज पडत नाही. हे सगळं त्याला आपल्या ठिकाणी कळून जातं. तसं पाहायला गेलं तर ज्ञान आपलं स्वरूपच आहे. माऊली म्हणतात आहे का नाही? जे ज्ञान आपले परपर आयसेने झाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. ज्ञान हे खरं आपलं स्वरूपच असतं. पण आपल्याला हे माहिती होतं का? आपल्याला माहिती होत नाही. म्हणून आपल्याला शास्त्राची आवश्यकता पडते. तशी त्याला कोणत्या शास्त्राची आवश्यकता पडते का? आवश्यकताच पडत नाही. त्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती व्हायला सुरुवात होतात. म्हणून मनोगत वळखे मुंगीचे सगळे मनोगत सगळ्याच्या अंतःकरणात काय चालले हे सगळं त्याला त्या ठिकाणी कळतं. पहिलं सतयुगामध्ये असा नियम असायचा का समोरचा व्यक्ती खरा बोलतो का खोटं बोलतो आहे का नाही? हे कशामुळे कळायचं? ते ध्यानयोग करायचे ना पूर्वी, ध्यानयोग. म्हणजे तो जर खोटा बोलला पण त्याच्या ध्यानात काय चाललंय हे यांना इथं कळायचं. हे इथं कळायचं म्हणजे खोटं बोलायचंच नाही. मग खरंच बोलायचं, सत्यच बोलायचं. म्हणून त्या युगाला नावच पडलं सतयुग. असं ते युगाची पण नावं त्याच्यामध्ये भरपूर आहे. असो, चला पुढं पहा. पवनाचा वारेका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. अजून माऊली म्हणतात बघा, पवनाचा वारेका वळघे. आता पवन पवन म्हणजे वारा आणि वारेका म्हणजे घोडा आणि वळगे म्हणजे काय? वळगे शब्दाने घोड्यावर वाहन असं म्हटलं नाही. वळगे वळगे म्हणजे वेगे चढे. आता हा जो योगी आहे हा त्या घोड्यावर बसलेला आहे. पण कोणता घोडा याच्या ठिकाणी? हा पवनाचा घोडा आहे की नाही? पवनाचा घोडा. आता आपला सामान्य घोडा नाही सांगितला. सामान्य घोडा थकू शकतो, बरोबर की नाही? पण पवनाचा म्हणजे वाऱ्याचा घोडा त्या ठिकाणी थकेल का? पवनाचा घोडा कधी थकत नाही आणि तो किती वेगाने वाहतो. आता वारा आपण पाहतो की नाही, सोसाट्याचा वारा किती भयंकर वाहत असतो. हा, म्हणून अशा पद्धतीने काय हा पवनाच्या घोड्यावर त्या ठिकाणी काय वेगामध्ये चालतो. हा चाले, पण हे चालतो म्हणजे त्या घोड्यावर चालतो तरी उदकी पाऊल न रगे. आणि ज्या ठिकाणी पाण्यावर सुद्धा हा चालतो बरं का. हा घोड्यावर वायुरूपी घोड्यावर बसतो, वेगाने चालतो. तेवढंच चालतो का? हा कधी कधी पाण्यावरून सुद्धा चालतो. योग्यांना सुद्धा पाण्यावर चालण्याची सिद्धी असते. जसं आता आपण इथे भगवान महाराज होऊन गेले त्या गडावरले, भगवान गडावरले. तर असं म्हटलं जातं त्याने पाण्यावर अंथरून टाकून म्हणजे आसन टाकून पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाहिली म्हणे. आपली ज्ञानेश्वरी वाचली म्हणे. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. कुठं? त्या भगवान बाबाने.
म्हणजे बघा ह्या ज्ञानेश्वरीमध्ये किती सामर्थ्य आहे. म्हणजे ते भिजले का त्या ठिकाणी? अजिबात सुद्धा भिजले नाही. म्हणजे पाण्यावर आसन टाकायचं आणि त्या आसनावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणजे ते भिजत नाही. का बरं? त्याच्यात मध्ये सिद्धी प्राप्त झाली नाही त्यांना. म्हणजे अशा पद्धतीनं हे पाण्यावर सुद्धा त्या ठिकाणी चालतात, पण पाण्यामध्ये पाय शिरत नाही. पाण्यामध्ये पाय शिरत नाही म्हणजेच पाण्यामध्ये पाय भिजत नाही. कशामुळं? अनेक प्रकारचे त्यांना सिद्धी असतात ना. म्हणजे वायुवेगाने चालतात. वायुवेगाने म्हणजे वायूचाच घोडा केलेला आहे, त्या घोड्यावर बसलेली, पाण्यावरच सुद्धा चाललेली, पण पाण्यामध्ये सुद्धा पाय भिजत नाही. शंकराचार्य पाहिले का नाही? शंकराचार्य शंकराचार्याने आपल्या आईला वचन दिलं होतं, मला तुम्ही काय करा, मला संन्यास घ्यायचा आहे. आई देत नव्हती, पण शेवटी पायरीने द्यावं लागलं. त्याची कारण पण माहिती आहे. आणि ज्या वेळेस आईनं विचारलं का म्हटले, आणि मग माझ्या अंतकाळीला मला कोण यायचं? कारण वडील तर वारले होते, मग माझ्यासाठी कोण यायचं? तर शंकराचार्याने सांगितलं होतं की म्हटले, तू माझं फक्त स्मरण कर, माझी फक्त आठवण कर, मी येईल. पण कसं येईल? वायू वेगाने येईल, म्हणजे वाऱ्याच्या वेगाने. म्हणजे जित आता असा फोन लावतो की नाही आपण, एखाद्याला पटकन फोन लावा रे, आता असं असं झालं, पटकन सांगा. तर फोनाची रिंग, आवाज किती पटकन जातो, किती लवकर संपर्क होतो, तितक्या वेगाने ते शंकराचार्य तेव्हा गेले होते. म्हणजे बघा, आता आपण म्हणतो आमच्याकडे फार शोध झाला, हा शोध पूर्वीचाच होता आपल्याकडं. बरोबर आहे की नाही? म्हणजे इतक्या वेगाने ते जाऊ शकतात, इतक्या वेगाने कार्य करू शकतात. हे काय वायूच्या वेगाने चालतात आणि पाण्यावरती भिजत नाही, पाण्यावर बसतात, पाण्यावर चालतात, एवढंच करतात का? अहो, यांच्यामध्ये भरपूर सामर्थ्य असतं. आपण हे नामदेव महाराजांच्या आपलं यात्रा सुरू झाली होती, आणि यात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांबरोबर घेतले होते. अनेक लोक संत त्यामध्ये यात्रेमध्ये एक झाले होते. पण अशा पद्धतीने यात्रा करता करता दुपार झाली, तहान लागली, आणि तहान लागल्याच्या नंतर मग नामदेव महाराज म्हटले, तहान लागली, पाणी प्यायचं. मग त्यावेळेस पाणी प्यायचं होतं, पण म्हणले पाणी कुठून आणायचं? म्हणे विहीर फार खोल होती. मग खोल होती विहीर, आणि मग त्या विहिरीमध्ये पाणी शेंदायला काही नव्हतं. मग त्यावेळेस माऊलीने काय केलं, एकदम सूक्ष्म रूप त्या ठिकाणी धारण केलं, आणि विहिरीमध्ये खाली उतरले, स्वतः पाणी पेले, आणि नामदेव महाराजांना पाणी आणलं. आता ते नामदेव महाराजांनी पेलं नाही, ते भक्तीला फार प्राधान्य द्यायचे, भक्तीला फार महत्त्व द्यायचे. म्हणे सिद्धीने प्राप्त होणारं पाणी पिणार नाही, आम्हाला भक्तीच्या माध्यमातून देवाने दिलं तर आम्ही घेऊ. ते एक कारण आहे. म्हणून म्हणण्याचं तात्पर्य काय, माऊली एवढं छोटं रूप करून विहिरीमध्ये खाली गेले होते. म्हणजे माऊलींकडे ही सिद्धी होते. म्हणजे काही काही गोष्टी अशा लपून आहे माऊलींचे. पण अशा पद्धतीनं माऊलीने छोटं रूप घेऊन आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन आले. अहो, हनुमंतराय बघा ना, हनुमंतराय ते कोण, त्या लंकेत जात असताना मध्ये ती आली होती, आहे का नाही? तिचं काय नाव होतं? तिच्या तोंडामध्ये जाऊन बाहेर आले. ते चिलटासारखं एवढं एवढं रूप केलं होतं, तोंडात गेले पण आले पण. आ असाल का? असाल का? आसाळ का? नाही, दुसरं काहीतरी नाही वाटतं, काय माहिती काय असेल, तिला डबल नाव असेल, काय माहित नाही. पण हा जाऊ दे, नावाचं काही घेणं, पण प्रसंग झालाय की नाही. लंकेत शिरताना सुद्धा एवढं एवढं छोटं रूप घेतलं होतं. विकट रूप, छोटं रूप, त्या हनुमान चालीसामध्ये भरपूर असं आलं की नाही. विकट रूप धरी लंक जरावा, ऐक नाही, मोठं रूप धरून लंकेला परागदी जाळून टाकलं, आणि छोट्या रूपाने आणखीन त्या ठिकाणी कार्य केली, भरपूर त्या ठिकाणी हनुमंतरायाने केलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे हनुमंतराय कोण होते बरं? हनुमंतराय खरे पाहायला गेलं तर योगीच होते त्या ठिकाणी, भगवान शंकराचं स्वरूप आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते सुद्धा काही योगी होते. त्यांचे आपल्याला अनेक प्रकारचे असे चमत्कार पाहायला मिळतात. म्हणून माऊली म्हणले, ऐके पवनाचा पवनाचा वारे का वळगे, अशा पद्धतीनं काय करतात, वायुरूपी घोड्यावर बसून, आहे का नाही, ते वेगाने चालतात, चाली तरी उदगी पाऊल न लागे, आणि पाण्यामध्ये पाय शिरत नाही, किंवा पाण्यामध्ये पाय न लागे म्हणजे भिजत सुद्धा नाही. येणे येणे प्रसंगी येथे बहुता सिद्धी, अशा अनेक अनेक प्रसंगाने प्रकारच्या येथे बहुता सिद्धी, आणि पुष्कळ पुष्कळ त्यांना विविध प्रकारच्या सिद्धी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. पुढं म्हणतात, ऐकी प्राणाचा हातू धरुणी गगनाची पावटी करुणी मध्यमेचेनी दादरा होणे हृदयाली. आता अशा प्रकारे ती असणारी कुंडलिनी आता काय केली, अर्जुन ऐक, काय, प्राणाचा हातू धरुणी. आता जो प्राण आहे शरीरामध्ये, त्या प्राणाला तिनं टाकलं का, प्राण ठेवलेला आहे तिनं, आणि त्या प्राणाचा आधार घेत, कारण ही जगदंबा असेल तर हिला जाण्याकरता प्राणाची आवश्यकता असते, म्हणून प्राणाला हिनं अजून टाकलेलं नाही. मग प्राणाचा हात
प्राणाचा आधार धरून धरून तिनं काय केलेलं आहे, खाली 3 चक्राचं भेदन झालेलं आहे आपल्याला. किती चक्राचे भेदन झाले? 3 चक्राचं. कोणकोणते 3 चक्राचे भेदन झाले? नाभीपर्यंत. खाली पहिलं मूलाधार चक्राचे भेदन केलं. त्याच्यानंतर वर कंद होता कोणता? मूत्रस्थानाच्या ठिकाणी. त्याला कोणतं म्हणलं चक्र? खाली आधार चक्र, मूलाधार चक्र. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचं भेदन झालं ना. आणि नाभीच्या ठिकाणी कोणतं चक्र होतं? मणिपूर चक्र. त्या पण चक्राचं भेदन केलं. आता कोणत्या चक्रात? आता हृदयामध्ये कोणतं चक्र आहे? अनाहत. अनाहत चक्र आहे ना. अहो आता हे चक्राचं वर्णन चाललं ना, म्हणजे तुम्ही ऐका बारकाईनं. ह्या एक एक चक्राची सिद्धी, एक एक चक्राचा परिणाम इथं पाहायला मिळतो. अजून अनाहत चक्रामध्ये इथं हृदयाच्या ठिकाणी आली, इथं पण अनाहत चक्र असतं ना. मग अनाहत चक्राच्या ठिकाणी ती जर आली आणि ती गाठ सुद्धा तिनं फोडली तर काय परिणाम होतो योग्याला? काय काय त्या ठिकाणी नवीन नवीन पाहायला मिळतं ते पण आता पुढं पाहायचं ना आपल्याला. ते पण ऐका. म्हणजे ऐका, प्राणाचा हात धरून अशा पद्धतीनं प्राणवायूचा हात म्हणजे आधार घेऊन गगनाची पावटी करून आणि शरीरामध्ये पण गगन असतं बरं का, आकाश असतं शरीरामध्ये. मग त्या गगनाला म्हणजे आकाशाची पावटी, पावटी म्हणजे पायरी. आपण कसं वरती जाण्याकरता आकाशात म्हणजे वर जी नाही आपलं वर गच्ची, आणि गच्चीवर जाण्याकरता त्या पायऱ्या असतात, शिड्या असतात, किंवा त्याला जिना किंवा त्याला दादर असं म्हणतो. थोडं थोडं चढत चढत तसं आता ही चढत चाललेली एक 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 चक्राचं भेदन करत चालले. आता ती अनाहत चक्रापर्यंत येणार आहे. पण कसं? आकाशाची, गगनाची आणि पावटी पायवाट करत करत त्या ठिकाणी चालणार आहे. पण कोणाचा आधार घेतलाय? प्राणवायूचा त्या ठिकाणी आधार घेतलेला आहे. अशा प्रकारे काय करते की प्राणवायूचा आधार घेऊन आणि गगनाची पावटी करून आणि गगनाचा त्या ठिकाणी दादर जिना करून मध्यमेचीने दादरा होणे हृदय आली. अशा पद्धतीनं मध्यमेचीन म्हणजे कोणती नाडी? येडा नाही, पिंगळा नाही. मध्यमेची म्हणजे सुषुम्ना असणारी नाडी. हिचं जे चालणं असतं हे कोणत्या नाडीत चालते? बाकीच्या नाडींमध्ये चालत नाही, ती फक्त सुषुम्ना नाडीतून चालते. आणि दादरा होणे हृदय आली. अशा पद्धतीने त्याचा दादर जिना करून पायरी करून हृदयात आली. हृदयामध्ये कोणतं चक्र आहे? अनाहत असणारं चक्र आहे. आता त्या अनाहत चक्रामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे. मग आता अनाहत चक्रामध्ये ती प्रवेश करते त्यावेळेस काय काय होतं त्या ठिकाणी? आता ती अनाहत चक्रामध्ये आल्याच्या नंतर माऊली सांगतात बघा ती कशी. आता तिचं स्वरूप पण त्या ठिकाणी बदललं म्हणण्यापेक्षा ती कार्य कशी करते त्याच्या आधी तिचं स्वरूप पाहून. ते कुंडलिनी जगदंबा, जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाच्या कोंबा सावली केली. ते कोण आहे? ती कुंडलिनी. ही कोण आहे? आपण मागं पाहिलं का नाही? ही शक्ती त्या ठिकाणी. ही शक्ती आणि कशाची शक्ती आहे? जगताची शक्ती आहे. केवळ आपल्या प्रकृतीची शक्ती असं म्हणता येईल का? आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे का? हो. या शरीरामध्ये जर पाहायला गेलं, या शरीरामध्ये छोटे छोटे जीव असतात. ते आपल्याला जीव पण माहिती नाही. त्याला प्लेटलेट म्हणतात, त्याला आणखीन काय 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 शब्द येतात आहे का नाही. ह्या सगळ्याची उत्पत्ती, स्थिती, लय या ठिकाणी काय सारखा बदलत राहतो बदल त्याच्यामध्ये. म्हणजे या जगताला सुद्धा पिंडी ते ब्रह्मांडी ह्या जगताला सुद्धा उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळं कोण करत असतं? ही करत असते, हीच करत असते. जशी आई असते की नाही, आई आपल्या बाळाचं काय करते? सगळं संगोपन त्या ठिकाणी करत असते, पालन करत असते, पोषण करत असते. वेळ पडली तर त्याला ताडण पण करत असते. कोण? आई करत असते ताडण. परमात्मा ताडण करतो का कोणाला? परमात्मा कोणाला सांभाळतो का? अहो कसं सांभाळीन त्याला? त्याला जर सांभाळायचं असेल त्याला हालचाल करायला जागा असली पाहिजे ना. तो परमात्मा मुळात कसा आहे? निराकार असणारा परमात्मा आहे. त्याला कोणता आकार आहे का? सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेते. ज्याला रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही, मग काहीच गुण नाही, मग तो कार्य करेल का? कोणत्याच प्रकारचं कार्य करत नाही. मग सगळं कार्य कोण करतं? प्रकृती सगळं कार्य करते. त्या प्रकृतीलाच काय म्हटलं जातं? जगदंबा असं म्हटलं जातं. त्याला सांख्यवादी आहे का नाही, ते काय म्हणतात? त्याला प्रकृती असं म्हणतात. त्याला अव्यक्तवादी अव्यक्त असं म्हणतात. आणि त्याला वेदांती त्याला मायावादी असं म्हणतात. तिला माया असं म्हणतात. वेदांती माया म्हणतात, सांख्य तिला प्रकृती म्हणतात, आणि अव्यक्तवादी लोक तिला अव्यक्त असं म्हणतात. अशी ते 14व्या अध्यायामध्ये भरपूर त्याचा विचार आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्त्री एकच असते पण तिला नावं काय? वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने हाका मारत असतात. तसं ती प्रकृती झाली, अविद्या झाली,
प्रधान झाली, शक्ती झाली, अचिंत झाली, आणखीन तिला त्या विचारसागरामध्ये 5व्या तरंगात भरपूर तिथं नाव आलेले, अशी अनेक प्रकारची नावे. आणि तिच्या माध्यमातून काय हे सगळं जगत चालत असतं. परमात्म्याच्या माध्यमातून चालतं असं जर म्हटलं तरी चालणार नाही, कारण माऊली स्वतः म्हणतात, तो सृजी पाळी सहारी, तो परमात्मा सृजी पाळी सहारी, आयशे बोलते जे चराचरी, ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमारा. आता खुडलं का नाही सगळं? तो म्हणजे तो परमात्मा सृजी पाळी सहारी, तो सृजन करतो, सांभाळ करतो, पालन करतो, पोषण करतो, नाश करतो, असं तुम्ही जे म्हणतात की नाही, असं तो काही करत नाही. तो सृजी पाळी सहारी, आयशे बोलते, असं जे बोललं जातं चाराचारी, आहे का नाही, जिकडं तिकडं असं बोललं जातं, पण ते आज्ञाने, ते वेडेपणा आहे. म्हणजे तो सृजन पालन कोणी करत नाही, मग करतं कोण? हीच सगळं त्या ठिकाणी करत असते. कोण? ही कुंडलिनी जगदंबा. हिचं आता वर्णन केलं ना, ही जगदंबा सगळं करत असते, म्हणून तो परमात्मा काही करत नाही. मग आपण तर म्हणतो सृजन करतो कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो ना, बरं, आणि त्याचं पालन पोषण कोण करतो? विष्णू करतो. बरं, आणि त्या जगताचं सार कोण करतो? शंकर करतो. असं तुम्ही म्हणता ना. अहो शंकर, विष्णू, ब्रह्मदेव हे काय? अहो हे प्रकृतीचे गुण आहे. सत्व, रज, तम हे कोणाचे गुण आहे? हे प्रकृतीचे असणारे गुण आहे. म्हणजे ज्या वेळेस ती असणारी माया, तिलाच माया म्हटलं जातं का नाही, ती कशी आहे त्या ठिकाणी? ती त्या मायेचं आता स्वरूप नंतर सांगतो. ती काय करते? तिच्यामध्ये 3 गुण असतात, सत्व, रज, तम, आणि ती शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी माया, ती काय करते? त्या परमात्म्याला काय करते? तो आता त्या परमात्म्याला काय कसं करते आता ते पुढं पाहू, फक्त थोडक्यात घ्या विचारसागराप्रमाणे. त्या परमात्म्याला काय करते? आवरण करते, झाकळून टाकते. बरं, मग ती शुद्ध सत्वगुणी माया ज्या वेळेस त्या परमात्म्याला झाकळते, त्यावेळेस त्या परमात्म्याला नाव काय येतं? त्याला ईश्वर असं नाव येतं. बरोबर आहे की नाही? आणि ज्या वेळेस ती मलिन सत्वगुणी माया त्या परमात्म्याला झाकळते, तेव्हा त्या परमात्म्याला नाव काय येतं? त्याला जीव असं नाव येतं. म्हणजे त्या परमात्म्याला जीव नाव येतं, ईश्वर नाव येतं. आता तो ईश्वर कोण झाला बरं त्या ठिकाणी? ईश्वर त्या ठिकाणी कोण झाला? ब्रह्मदेव, शंकर, आहे का नाही, आणि विष्णू. हे काय? हे त्या ठिकाणी त्या मायेचे सत्वगुण आहे, आणि त्या सत्वगुणाने काय? त्या असणाऱ्या शुद्ध परमात्म्याला झाकळले, म्हणून त्याला ईश्वर भाव त्या ठिकाणी प्राप्त नाव झालेलं आहे. पण खरं कोण आहे त्या ठिकाणी? खरी तर मायाची त्या ठिकाणी, खरी ही जगदंबाची त्या ठिकाणी. याच्यामुळं त्याला पहिल्यांदा नावरूप आहे का? नावरूप सुद्धा नाही, पण हिच्यामुळं त्याला नावरूप आलं, ऐक नाही. ही जर नसते तर त्याला नावरूप आलं असतं का? ही जर नसती तर त्याला कोणत्या प्रकारचं नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला कोणत्याच प्रकारचं गुण नाही. म्हणजे त्याला रूपाला आणलं, नावा आला रूपा. कोणामुळं नावारूपाला आला? हिच्यामुळं नावारूपाला आला. ही जर नसते तर तो नावारूपाला आला असता का? आलाच नसत. तुकोबराय म्हणतात की नाही, बहु आता भला पर्या रांडेनी नाशिला, असं म्हटलं की नाही? कुठं म्हटलं हे? विचारसागर 4था तरंग. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो चांगला शुद्ध होता, पण त्याला निकृष्ट भाव प्राप्त झाला, म्हणजे ईश्वर भाव नाव त्याला प्राप्त झालं. कोणामुळं? हिच्यामुळं नाव प्राप्त झालं. बरोबर आहे की नाही? हिच्यामुळं त्या ठिकाणी नाव प्राप्त झालं, आणि म्हणून त्या ठिकाणी तो सृजन करू लागला, पालन करू लागला, पोषण करू लागला, सार करू लागला. पण तो करतो का हीच करते? हीच सगळं करत असते. म्हणून ही कोण आहे? हीच असणारी कोण आहे? ही जगदंबा. जगाला ही काय? आंबा म्हणजे आई. आंबा शब्दाने आंब असा शब्द आहे संस्कृतमध्ये, त्या आंब शब्दाला आई असं म्हटलं जातं. म्हणून ही कोण आहे? जगताची जगदंबा आहे, हे म्हणण्याचं तात्पर्य. म्हणून ती कुंडलिनी, ती शक्ती कोण आहे? जगताची असणारी कोण आहे? आंबा आहे, आणि तिच्यामुळे हे जगत उत्पन्न होतं. ती जर नसती तर जगताला उत्पन्न होता येणार नाही. विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये पाहिलं, तुम्हाला ते सडीचं तांदूळ माहिती आहे का? सडीचं तांदूळ. म्हणजे जर आपल्याला जमिनीमध्ये जर ते तांदूळ जर पेरायचं झालं, त्याचं बीज काढून आपलं वरचं आवरण काढा बरं. त्याचं आवरण काढलं आणि जमिनीमध्ये जर ते पेरलं, ते येईल का? येणारच नाही. म्हणजे त्याला आवरणाची आवश्यकता आहे का नाही? प्रत्येक बीजाला वरती आवरण असतं का नाही? म्हणजे ते आवरणासहितच ते पेरलं तरच येतं, आहे का नाही? तसं एक नुसता पुरुष आहे आणि स्त्रीचा संबंध नाही, आणि संतती होईल का त्यांना? तर संतती होणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या जगताला उत्पन्न करणारे कोणी? हे असणारे ज्ञानोबराय म्हणतात का नाही,
या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता आणि आपत्य पंडो सुता जगदंबरू. या कारणे मी पिता म्हणजे सच्चिदानंद जे ब्रह्म आहे ते कोण आहे, त्याचं तो पिता आहे त्या ठिकाणी. आणि मद ब्रह्म हे माता. आता मद ब्रह्म हे शब्दाचा अर्थ काय होतो? महद हे कोणी शरद पवार लिंक पाठवा आता शिक. जाऊ दे, असू दे. ते मला काय म्हणायचं होतं ते बिघडत वाचता वाचता. या कारणे मी पिता म्हणजे मला आता मुद्दा सांगता सांगता आता गेला नाही, तिकडे वाचल्यामुळे इकडचं लक्षात गेलं निघून. बरं जाऊ द्या, असू द्या. मला हेच सांगायचंय की या कारणे मी पिता म्हणजे सच्चिदानंद असणारं ब्रह्म ते कोण आहे? ते पिता आहे. आणि मद ब्रह्म, हा मद ब्रह्मापाशी आलो होतो. मद ब्रह्म म्हणजे काय? मिश्रित. त्याला मद ब्रह्म म्हणजे काय? मिश्रित म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान. मला वाटतं 7व्या तरंगामध्ये त्याचा विचार पूर्णपणे आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मिश्रित ब्रह्म किंवा पंचदशीमध्ये त्याचा शेवटच्या प्रकरणामध्ये बारकाईने विचार आलेला आहे. म्हणजे मद ब्रह्म शब्दाने घ्यायचं अज्ञान, असा अर्थ होतो त्याचा. मद ब्रह्म म्हणजे काय? अज्ञान. त्याच्यामध्ये मग हे सर्व जगत सृष्टी वगैरे सगळं चालत असतं. तीच कोण आहे? मद ब्रह्म हे माता आहे. या कारणे मी पिता, मद ब्रह्म हे माता. मद ब्रह्म म्हणजे मला असं वाटतं त्याच्या काहीतरी ओव्या पण होत्या बरं का. एरवी तरी मद ब्रह्म या लागे हे नाम जे महदादी विश्राम शालेक आहे असं म्हटलं बघा. ही ओवी आलेली. एरवी तरी मद ब्रह्म ती कोण आहे? सगळे महद ब्रह्मचे. तिला ब्रह्मच म्हटलं जातं, पण तिला मद ब्रह्म असं म्हटलं जातं. या लागे ऐसे नाम, या करता तिला हे नाव दिलं. जे महदादी विश्राम शालिका, आणि त्या महदादी त्या अज्ञानाला विश्राम कोण असेल? ती असणारी शालिका म्हणजे ती असणारी अविद्या त्या सगळ्याला कारण आहे. जर अविद्या नसती तर हे जगत झालं असतं का? हे जगत झालं नसतं. म्हणून ती आहे, म्हणून जगताची उत्पत्ती होते. ती जर नसती तर जगताची उत्पत्ती आणि त्याला सुद्धा इच्छा झाली असते का? एको हंबवश्याम, मी एक आहे अनेक व्हावं असं त्याला वाटलं असतं का? पण कोणाला बघून वाटलं त्या ठिकाणी? तिला बघून याला वाटलं. म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान आलं का नाही? याच्या ठिकाणी अज्ञान आलं, मी एक आहे आणि त्या ठिकाणी मी काय व्हावं? अनेक व्हावं असं त्याला त्या ठिकाणी काय वाटू लागलं. किंवा मला असं वाटतं निळोबरायांचा अभंग बघा, एकले चेने कंठवे. कोणाला आठवत असेल तर बघा, बाळकृष्ण महाराज. एकले चेने कंठवे म्हणून येणे केली 14ही भवने. ऐक नाही, एकला कंठवण्या एकट्याला रावाना म्हणून याने काय केली? याने 14 भवने केली. म्हणजे कोणामुळं केली? हिच्यामुळं केली. ही जर नसती तर केली असते का? ही जर नसती तर अजिबात सुद्धा करता आली नसती. म्हणून याच्यामुळं काय? या पहिले कोठेच नव्हते काही, तारा चंद्र सूर्य नाही. म्हणजे पुढं काय? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. म्हणजे पुढं काहीच नव्हतं. म्हणजे चंद्र सूर्य तारा काही नव्हतं, पण तेथे बोला, सगळं सांगा. पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्य होते पायी. शून्यच होती. तेथे निर्माण झाली, त्याने पायी एवढी ख्याती केली. त्याने पाय एवढी ख्याती केली. कानोबा तेरे तेरे ते असं काहीतरी आहे त्याच्यात. केला हा या बोला. हा आणि व्याली 5-25 पोरे झाली असं काहीतरी आहे पुराणे. भरपूर झाली. आता त्याचा जगदंबरू सांगितलं की नाही, तिने एवढी ख्याती केली बघा, एवढं प्रकार करून टाकले तिनं. हे सगळं तिनं केलं. म्हणजे एकटीच होती, पण तिच्यामुळं ती शालिका, तिला मद ब्रह्म असं म्हटलं जातं. म्हणून हा तिच्यावरती भाळला आणि मग अशा पद्धतीनं काय, बहु आता भाला पर्या रांडी नसला, तिला असा शब्द तुकोबराने घातलेला त्या ठिकाणी. म्हणून हे सगळं जगत निर्माण केलं. मग जगताची आई कोण आहे? जगदंबा. कोण आहे ती? ही असणारी जगदंबा. तिलाच काय म्हटलं जातं? शक्ती. कोणती शक्ती? कुंडलिनी ही तिचं पण नाव आहे त्या ठिकाणी. म्हणून असं चला, आता भरपूर झालं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी ती कुंडलिनी जगदंबा जी कारण चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि चैतन्य परमात्मा कसं आहे बरं? परमात्मा कुठे नाही बरं? परमात्मा सगळीकडेच भरलेला आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आहे का नाही? म्हणजे परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. जे आता आपण चक्रवर्ती कोणाला म्हणतो? ज्याचं एक छत्री राज्य, म्हणजे त्याच्या राज्यामध्ये दुसऱ्याचं राज्य नाही. रामचंद्र प्रभूने एक आश्मवेद असंच ना यज्ञ केला होता. म्हणजे जिथपर्यंत घोडा जाईल तिथपर्यंत त्यांचंच राज्य. म्हणजे मग पूर्वी रामाचंच राज्य होतं सगळं, त्याला रामराज्य असं म्हटलं जातं. त्याला चक्रवर्ती राज्य असं म्हटलं जायचं, आहे का नाही? तसं हे चैतन्य सुद्धा काय चक्रवर्तीचे. म्हणजे कुठं चैतन्य नाही बरं सांगा? सगळीकडे चैतन्य आहे का नाही?
ज्ञानोबरांचा अभंग आहे बघा. देखिला देखिला माये देवाचा देह देव फिटला संदेह अनंत रूपी अनंत वेशी देखिले म्या त्याशी. हे सगळं वर्णन केलं की नाही, म्हणजे सगळीकडं तोच भरलेला आहे. त्रिभुवन संचले विठ्ठला का, सगळं त्रिभुवन त्यानेच त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, सगळीकडे भरलं आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ. सगळ्या चाराचारामध्ये तो काय आहे? व्यापलेला आहे. म्हणजे तो कोण आहे? तोच त्या ठिकाणी चक्रवर्ती आहे. बरोबर आहे का नाही? तो चक्रवर्ती तिकडं आहे, हे बरोबर आहे का नाही? मग तो चक्रवर्ती आहे, त्याला आपण काय म्हणतो? जसं आता इथं विचारसागरामध्ये झालं, इथं हे ग्रंथ घेतला, इथं नाही का तो? इथं पण आहे, पण त्याला नाव द्यायचं. आता काय नाव द्याल तुम्ही? त्या चैतन्याला नाव काय द्याल तुम्ही? ग्रंथ उपहित चैतन्य, आहे का नाही? असं नाव दिलं का नाही? इथं पेन आहे, त्या पेनापाशी काय नाव द्याल त्याला तुम्ही? पेनामुळं काय नाव आलं? पेन उपहित चैतन्य, वही उपहित चैतन्य, आहे का नाही? मोबाईल उपहित चैतन्य, असे नाव आले का नाही? मग त्याला नाव आलं, कोणामुळं नाव आलं? हिच्यामुळं नाव आलं. म्हणजे शोभा कोणामुळं येते? ही जर नसती त्याला शोभा आली असती का? ही जर नसती तर त्याला अजिबात कोणत्या प्रकारची शोभा आली नसती. ही आहे म्हणून त्याला शोभा आहे. म्हणून म्हटले जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, अशा पद्धतीनं त्या चैतन्य हा चक्रवर्ती आहे आणि हिच्यामुळं त्याला शोभा आहे. ही जर नसते तर त्याला कोणत्या प्रकारची शोभा आली नसती. बघा पुढं माऊली सांगतात, जया विश्वबीजाच्या कोंबा सावली केली. अशा पद्धतीनं जया म्हणजे त्या चैतन्याच्या विश्वबीजाच्या कोंबाला, कोंब म्हणजे अंकुर. जसं जमिनीमध्ये आपण बी पेरलं का नाही, बी पेरलं म्हणजे त्या ठिकाणी काय त्याला अंकुर येतो, आहे का नाही? मग त्या अंकुराला कोणामुळे शोभा आहे? ती जमीन आहे म्हणून शोभा आहे ना. आणि जमीन नसते तर तुम्ही पेरलं कुठं असतं? तसं याचं बीज कुठे, या चैतन्याचं बीज कुठे आहे? तिच्यात आहे. पुरुषाचं बीज स्त्रीमध्ये असतं, तसं याचं बीज कुठे आहे? या आता संब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदपिता. बीज आहे आणि अहम बीज आहे, मी बीज आहे, आणि प्रदपिता मी सगळ्याचा पिता आहे, आणि मद ब्रह्म हे माता, आणि त्या मातेमध्ये ते बीज आहे. म्हणजे ह्या प्रकृतीमध्ये या चैतन्याचं काय आहे? बीज आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? हे बीज आहे त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं ते बीज काय आहे? अंकुरित होतं आणि त्याला काय होतं? कोंब येतो. मग त्या कोंबाला सावली आधार कोण असेल? सावली शब्दाने कोण आहे? आधार. मग सांभाळतं कोण? सांभाळायचं काम कोण करते? ही सांभाळायचं काम करते. येणं जर सांभाळलं नाही त्याला सांभाळता येईल का? त्याला सांभाळता येत नाही. हिच्यामुळे त्याला सांभाळता येतं. म्हणून पाहायला गेलं तर काय, जया विश्वबीजाच्या कोंबा, आणि ज्या विश्वरूप असणाऱ्या बीजाच्या कोंबाला सावली म्हणजे आश्रय कोणी केलेला आहे? आश्रय येणं दिलेला आहे. ही जर त्या ठिकाणी नसती तर त्याला अजिबातही आश्रय देता आला नसता. म्हणून ह्या जगताच्या बीजाला ही आश्रय आहे, असं सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. वेळ पहा किती झाली, 6:05. इथं ह्या ओळीमध्ये जास्त विचार आला होता ना. सिद्धांताच्या ओव्या असतात कधी कधी, मग जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये. चला असू द्या. पुढं पहा, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मा या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. आता याच्यात पण तसाच विचार आला आहे का? आता जे शून्यलिंगाची पिंडी, आता या ठिकाणी शून्य पण सांगितलं. लिंग शब्दाने काय विचार घ्यायचा? लिंग म्हणजे खून, लिंग म्हणजे चिन्ह, हे तर लक्षात आलं की नाही? हा. आणि त्या ठिकाणी काय केलं? शून्य. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे का? परमात्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे तो परमात्मा कसा आहे? शून्य आहे. बरोबर आहे की नाही? शून्य म्हणण्याचं तात्पर्य काय? निराकार. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणत्याही प्रकारचा आकार नाही. म्हणजे तो कसा झाला? शून्य झाला. मग तो शून्यच आहे का त्या ठिकाणी? बरं तुम्ही शून्य म्हणा, हे सगळं जगत, मला वाटतं विचारसागरामध्येच विषय आला होता. मग त्याने काय म्हटलं होतं? याकाने पहिल्या ख्यातीवाद्याने काय म्हटलं होतं? शून्यम शून्य ख्याती पाहिली की नाही आपण? त्याच्यामध्ये त्याने काय म्हटलं होतं? हे सगळं शून्यच आहे. मग त्याचं मत खोडताना त्याच्यात गटात असणारा दुसरा त्याने काय म्हटलं? हे जगत जर शून्य असेल मग ते शून्य कोणाला कळलं हे सांग. शून्य कोणाला कळतं? शून्याला शून्य कळतो का? जडाला जड कळतं का? त्याला कोणीतरी चेतन मानावं लागेल ना तुला आधी. चेतनालाच त्या ठिकाणी कळू शकतं, अचेतनाला मात्र कळत नाही. मग ते मला असं वाटतं, शून्य जे दावावे ते एक बिंदुले काय महाराज, पाटील महाराज काय होवे?
जे शून्य जे दाबावे बघा ना, आवाज येत नाही, आवाज नाही येत ना. हॅलो. हा 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 आलं. शून्य जे दावावे झाले हा, ते बिंदू लेख केले पाहिजे, एक बिंदूला केलंच पाहिजे. तैसे अद्वैत सांगावे केले ते द्वैत कीजे. अद्वैत सांगायचं तर द्वैताची आवश्यकता आहेच का नाही आपल्याला. हा, तसं हे लक्षात घे, अशी ओवी लक्षात येत नाही. शून्य दाखवायचं मग एक बिंदूला काढा ना छोटंसं, म्हणजे हे बिंदूला काढलं म्हणजे याला शून्य म्हणायचं आहे का नाही. तसं तुम्हाला अद्वैत तत्व सांगायचंय आणि द्वैताची आवश्यकता आहे ना, द्वैतातूनच तुम्हाला अद्वैत तत्व सांगायचं आहे ना. हे जगत खोटं खोटं जरी म्हटलं, अहो हे जगतच तुमची पारमार्थाची कसोटी करत नाही का. बरं हे जगत नसलं तर तुमचा पारमार्थ कसं काय सिद्ध होईल, म्हणून त्याची आवश्यकता आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी शून्य म्हणण्याचं तात्पर्य काय, शून्य म्हणण्याचं तात्पर्य एवढं का त्याच्या ठिकाणी बाकीचं काहीच नाहीये. तुकोबारायांचं अभंग नाही, शून्य शून्य सुके मी निजलोगा शून्य सारुनी तेथे. म्हणण्याचं तात्पर्य काय होतं, म्हणण्याचं तात्पर्य सुखाने निजलो मनुष्य कधी झोपतो. हा बोला मला चालू घ्या. सुखे निजलोगा शून्य सारोनी. हा हा, म्हणजे सुखाने मी निजलो, पण कधी सुखाने झोपता येईल आपल्याला. सुखरूप झोप पाहिजे का नाही आपल्याला. हे सगळं बाजूला करा, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचं, एवढे जरा आकार आणले पुढं, तुम्हाला झोप लागेल का, झोप लागणार नाही. तुकोबाराने काय केलं, जाळूनी संसार बैसुला अंगणी, म्हणजे काय, सगळं जाळून टाकलं, म्हणजे सगळं बाजूला सारलं, म्हणजे सगळं काय केलं, सगळं शून्य केलं, मग त्या ठिकाणी सुखाने झोपता आलं. तसं इथं शून्य सांगण्याचं तात्पर्य काय, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आकार नाही, निराकार असणारा परमात्मा. पिंडी म्हणजे आकार, म्हणजे तो परमात्मा कसा आहे, निराकार असणारा परमात्मा. पिंडी शब्दाने घ्यायचं, निराकार असणारा जो परमात्मा आहे. बर, हा, म्हणजे शून्य लिंगाची म्हणजे त्याची खून आहे त्या ठिकाणी, असं लक्षात घ्यायचं. म्हणजे आकाररहित असणारा परमात्मा त्या ठिकाणी. त्याची पिंडी म्हणजे त्याची साकार मूर्ती. पिंडी शब्दाने काय घ्यायचं, पिंड म्हणजे हा शरीर आहे, याला आकार आला की नाही, म्हणजे निराकार असणाऱ्या परमात्म्याची साकार मूर्ती. नावा आला रूपा तुका म्हणे झाला सोपा, ही साकार मूर्ती आहे त्या ठिकाणी. जे परमात्मा या शिवाची करंडी आहे का नाही, आणि जे म्हणजे ते कारण परमात्मा या, आता कधी कधी कारण लागतो नाही तर कारण पण लागत नाही. चला, जे शब्दाने परमात्मा या शिवाची करंडी. आता परमात्मा शिवाची, शिव म्हणजे शंकर ऐक नाही, आणि त्याची ही कोण आहे, करंडी. करंडी शब्दाने काय होतं, फुलं घेतली का नाही तुम्ही, फुलं कशामध्ये ठेवता, त्या करंडीमध्ये, त्या संपुटामध्ये आहे का नाही, त्या डोरलीमध्ये, त्या टोपलीमध्ये. ही तशी हे कोण, त्याची ही डोरली आहे. किंवा इथं काय दिलं बघा बरं, करंडी 4 नंबर, संबळी संपुट, संबळी संपुट ठेवण्याची ठिकाण, बरोबर आहे का नाही. ही ती त्याची कोण आहे, ही आधारिक आहे. म्हणजे मला असं वाटतं बघा, काय ज्ञानोबरांचा अभंग आहे, स्वर्ग जयाची साळुंका समुद्र पाळे पिंड देखा शेषा सारखी बैसका जो आधार तिन्ही लोकी लिंग देखिले त्रिभुवन विसारले. पुढे काय, मेघधारी तपन केले तारा पुष्पावरी अर्पिले. आता नाही, मला तो पाठच नाही राहिला, जाऊ दे, आता तो नाही, एवढा नाही सांगायचा मला. त्याच्यामध्ये भरपूर त्याचं वर्ण आलेले. ती शिवाची करंडी सांगत असताना लिंग देखील स्वर्ग जयाची साळुंका. आता ते स्वर्ग आहे का नाही, ती जयाची कोण आहे, ती साळुंका आहे त्या ठिकाणी पिंडीवर असणारी, ती स्वर्ग जयाची साळुंका. समुद्र पाळी पिंड देखा. आता ते पिंड सांगत असताना काय, समुद्र कसा आहे, समुद्र असा, समुद्र पाळी पिंड देखा, आणि शेषा सारखी बैसका, ती बसली कशी, शेष सारखी बैसका, जो आधार तिन्ही, म्हणजे तिन्ही लोकाला काय आधार आहे. मग कोणामुळे आधार आहे, ह्या शिवाला, शिव परमात्म्याला आधार कोण आहे, ही असणारी जगदंबा. तिलाच त्या ठिकाणी काय म्हणलं तर करंडी आहे का नाही, अशी असणारी ती करंडी आहे. भरपूर त्याच्यामध्ये विचार येतो, पण आता वेळ कमी झाल्यामुळे आता किती काय सांगायचं याच्यावरती मला असं वाटतं उद्या जास्त विचार करू. जे शून्यलिंग, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, अजून याच्यामध्ये संगत लावून जरा बोलावं लागेल, कारण प्रणवाची उघडी जन्मभूमी, मग ह्या प्रणवाला जन्मभूमी म्हणजे जन्माला घालणारी कोण आहे, उघडी म्हणजे काय, उघड त्या प्रणवाला, प्रणव म्हणजे ओंकाराला, म्हणजे एक अक्षर असणाऱ्या परमात्म्याला जन्मभूमी कोण आहे, आधार कोण आहे, जन्माला घालणारी कोण आहे, तर हे असणारे कोण आहे, कुंडलिनी जगदंबा. हे सरळ सरळ सांगायचं होतं. जाऊ दे, आता काय करू आपण,
या ओवीचा आता या वरच्या ओवीचा विचार झाला, या खालच्या ओवी त्या ओवीच्या अजून काही तुम्हाला संगत लागलेली नाही. याची संगत काय करू आपण उद्याला वाटलंच त्या ठिकाणी लावू. आता उशीर झालेला. ठीक आहे. रामकृष्ण हरी महाराज. हो. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, सर्व संत रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण